बिल गेट्स बरोबर मायक्रोसॉफ्ट टेक एवढंच फक्त भारतात नाही आलं, तर एप्स्टीन प्रकरणही भारतात आलं. म्हणजे ते भारतात नव्हतं अशातला भाग नाही. खुद्द आपले मंत्रीच 2014 ते 2017 मध्ये लहान मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या कन्व्हिक्टेड सेक्स ऑफेंडर जेफ्री एप्स्टीन या गुन्हेगाराच्या फ्रेंडली संपर्कात होते, हे आता समोर आलंय. हरदीप सिंग पुरी एप्स्टीनच्या संपर्कात पहिल्यांदा आले त्या वर्षात, म्हणजे 2014 मध्ये बिल गेट्सनं एप्स्टीन बरोबरचे संबंध तोडलेही होते. म्हणजे तशी टाइमलाईन काही मॅच होत नाही, पण असो. तर सरकारच्या AI समिटमध्ये बिल गेट्स स्पीकर म्हणून येणार की नाही याची क्लॅरिटी एकतर मीडियाला नाहीये किंवा सरकारला नाहीये. कारण आधी बातमी आली बिल गेट्सना आमंत्रण आहे याची, नंतर सरकारी सोर्सेसकडून माहिती आली की आमंत्रण नाहीये, मग पुन्हा बातमी आली की नाही आमंत्रण आहे, गेट्स फाउंडेशन म्हणतंय आमंत्रण आहे. असं सगळं करत करत अखेरीस गुरुवारी दिल्लीमध्ये AI समिटमध्ये बिल गेट्स हे देशाला भाषण देणार आहेत. हरदीप सिंग पुरी यांनी इंटरव्ह्यूमध्ये स्वतः मान्य केलंय की एप्स्टीन यांच्याशी त्यांची भेट झाली होती. त्यानंतर आता हरदीप सिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडनं जोर धरतीये, विरोधकांकडनं जोर धरतीये. काँग्रेसनं नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलंय की पुरी हे एप्स्टीनला फक्त 3 ते 4 वेळा भेटले, हे जो ते दावा करतायत तो खोटा आहे. मे 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्यानंतर जून 2014 मध्ये हरदीप सिंग पुरी हे कमीत कमी 5 ते 6 वेळेला जेफ्री एप्स्टीनला भेटले, असा दावा, असा आरोप काँग्रेसने केला आहे. Then from that time in 2014 till I left, only 3-4 meetings more. खाक, झूठ, absolute rubbish. 2014 से 17 के बीच 62 ईमेल्स एक्सचेंज हुई. अब मीटिंग्स की बात करें, ये आप देख रहे हैं स्क्रीन पर. 5 जून 2014, 6 जून 2014, 8 जून 2014, 9 जून 2014, 19 सितंबर 2014, 23 सितंबर 2014, 24 सितंबर 2014, 9 अक्टूबर 2014, 10 अक्टूबर 2014. आता मुद्दा बिल गेट्सचा. मी म्हटलं तसं नुकत्याच रिलीज झालेल्या 35 लाख एप्स्टीन फाईल्समध्ये बिल गेट्स यांच्यावरचे आरोप त्यांच्या मागे मागे आता भारतात फिरतायत, जगभरात फिरतायत. जेफ्री एप्स्टीनशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांमुळे गेट्स फाउंडेशनची प्रतिमा मलिन झाली आहे, असं स्वतः फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगतायत. गेट्स यांची आधीची पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांचं बिल गेट्स बरोबरचं लग्न हे या कारणामुळे स्टेकवर होतं एकेकाळी की निव्वळ एप्स्टीन आणि बिल गेट्स हे फ्रेंड्स आहे, त्याच्यामुळे पेनफुल टाइम्स इन माय मॅरेज असं म्हणतात मेलिंडा या काळाला. बाय द वे, भारताबद्दल बिल गेट्स यांचं ओपिनियन तुम्हाला माहिती आहे का? ते 2024 मध्येच त्यांनी दिलं होतं. बिल गेट्स भारताबद्दल म्हणतात, एका पॉडकास्टमध्ये ते असं म्हटले होते की इट इज अ लॅब टू टेस्ट अँड ट्राय थिंग्स. प्रयोग करू शकतो अशी प्रयोगशाळा आहे. सक्सेसफुल झाला तर जगभरात जाईल, नाही तर नाही. लॅबोरेटरी पाहिली आहे तुम्ही कधी? उंदरांवर प्रयोग करतात त्यात. प्रयोग फसला तर उंदीर मरेल, पण त्याच्याशी प्रयोग करणाऱ्याला काही देणं घेणं नसतं, कारण उंदरांचं महत्त्व काय असतं प्रयोगशाळेत सांगा? बिल गेट्स म्हणतात की टेस्ट अँड ट्राय करणारी भारत एक प्रयोगशाळा आहे. जर इकडे प्रयोग सफल झाला तर जगात तो नेता येईल. And it's kind of a laboratory to try things that then, once you prove them out in India, you can take to other places. And so या वाक्याचा नेमका अर्थ काय हे जर तुम्हाला आता कळलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर बिल गेट्स यांनी आपल्याला किती किंमत दिली या आनंदात राहा. तर एप्स्टीन आरोपांचा ओझं खांद्यावर घेत भारतात आलं तरी आपलं वेलकम होईल का, असा प्रयोग जर बिल गेट्स करू इच्छित असतील तर माझ्या मते ते फेल होणार नाहीत. इथे आपल्याच मंत्र्याला कोणी प्रश्न विचारत नाही. इनफॅक्ट मीडिया असं म्हणतोय की एप्स्टीनची एक प्रोफेशनल वेगळी लाईफ होती, म्हणजे पर्सनल लाईफमध्ये तो जे करत होता ते जस्टिफायच होतं ना. Jeffrey Epstein was convicted of major crimes like pedophilia, of rape, raping underage girls, all of that. But the fact also is that he had a separate life. Professionally, he was a power broker. तिथे बिल गेट्सना मीडिया काही प्रश्न विचारेल याची शक्यता नाहीये. नाही, मीडिया प्रश्न विचारत नाही असं नाहीये. ऑस्ट्रेलियन मीडियाने बिल गेट्सना हाच प्रश्न नुकताच विचारला. त्यावेळेला बिल गेट्स हेच म्हटले की हे सगळे आरोप खोटे आहेत, असं काही झालं नाहीये, मी एप्स्टीनच्या आयलंडवर कधी गेलोच नाहीये. असा प्रश्न भारतीय मीडिया आता बिल गेट्स एवी भारतात आलेच आहेत तर त्यांना भेटून विचारेल का, हा प्रश्न मला पडतो. तेलुगू देसम पार्टीचे नेते नारा लोकेश यांनी 16 फेब्रुवारीला आंध्र प्रदेशच्या अमरावतीमध्ये बिल गेट्स यांचं स्वागत केलं. भारत सरकारचे पाहुणे असलेले बिल गेट्स जेव्हा गुरुवारी भारतीयांना AI बद्दल माहिती द्यायला उभे राहतील तेव्हा एप्स्टीन फाईल्समध्ये त्यांच्यावर काय काय आरोप झालेत, काय कम्युनिकेशन त्यांचं पुढे आलंय, तेही जरूर बॅक ऑफ द माइंड ठेवा. एप्स्टीनवरचा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 2010च्या खूप आधी म्हणजे 2007 मध्येच प्रूव्ह झाला होता. म्हणजे बिल गेट्स जेव्हा एप्स्टीनला पहिल्यांदा भेटले तेव्हा एप्स्टीन एक कन्व्हिक्टेड सेक्स ऑफेंडर होता. 2005 ते 2007 या वर्षात एप्स्टीननं खूप छोट्या मुलींवर, अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले होते, त्यांची तस्करी केली होती. हाय प्रोफाईल क्लायंट्सना त्यांना पुरवलं होतं
आणि यातल्याच एका केसमध्ये त्याला ही शिक्षा झाली होती, म्हणजे पब्लिकली आणि न्यायव्यवस्थेसमोर हे ॲक्सेप्ट झालं होतं, ही केस प्रूव्ह झाली होती. तर अशा एप्स्टीनला भेटण्याची इच्छा गेट्स यांना 2010मध्येच होती. जेव्हा समहाऊ तेव्हा काही कारणानं ती पूर्ण होऊ शकली नाही. तर या कथित ईमेलमध्ये एप्स्टीन फाईलच्या असं आहे की जेफ एप्स्टीन बरोबर डिनर करता येणार नाही असा एक ईमेल बिल गेट्स यांनी एका व्यक्तीला केल्याचं या कथित एप्स्टीन फाईल्समध्ये समोर आलंय. 2011मध्ये बिल गेट्स एप्स्टीनला पहिल्यांदा भेटले, हे ते स्वतःही आता मान्य करतात इंटरव्ह्यूजमध्ये. आणि तेव्हापासून 1 वर्ष 2013पर्यंत वगैरे त्यांनी बरेच डिनर्स एकत्र केले, हे ते स्वतः मान्य करतात. आता बिल गेट्स एप्स्टीनला का भेटत होते, तर गेट्स यांचं म्हणणं आहे की एप्स्टीनला बरेच श्रीमंत लोक ओळखत होते आणि त्याच्याकडनं फंडिंग मिळवण्यासाठी हा मैत्रीचा सगळा अध्याय होता वगैरे वगैरे वगैरे. 2013मध्ये ॲक्च्युली एप्स्टीननं स्वतःलाच 2 ईमेल लिहिलेत आणि ते या नुकताच जो रिलीज झाला एप्स्टीनचे फाईल्स त्यामध्ये समोर आलेत, जे ॲक्च्युली गेट्स विरोधात काय एवढे प्रश्न पडतात किंवा काय एवढा लोकांमध्ये राग आहे याचं कारण असू शकतात. हे दोन्ही ईमेल्स ना खूप लेंदी आहेत, खूप क्लिअर नाही आहेत. ते जेफ्री एप्स्टीननं स्वतःसाठीच लिहिले आहेत की कुणाला पाठवण्यासाठी लिहिले आहेत की कुणाच्या सांगण्यावरून लिहिले आहेत, ते सेंड झालेत की नाही, इथपासून सगळे प्रश्न आहेत, त्यामुळे अनव्हेरीफाईड आहेत. पण या ईमेल्समध्ये खूप धक्कादायक वाक्य आहेत जी आता मी तुम्हाला सांगते. या पहिल्या ईमेलमध्ये असं लिहिलं आहे की त्याचा उजवा हात म्हणून काम करताना मला काही वेळेला अनैतिक गोष्टी करण्यासाठी सांगितलं गेलं. आणि या ईमेलच्या शेवटच्या लाईन्स अशा आहेत की रशियन मुलींशी लैंगिक संबंधांनंतर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी बिलला औषधं मिळवून देण्यापासून ते मॅरिड वुमनच्या बेकायदेशीर भेटी घडवून आणण्यापर्यंत, तसंच ब्रिज गेमसाठी ॲड्रॉल देण्यास सांगितलं जाण्यापर्यंत हे सगळं मी केलं. हा ईमेल आहे 18 जुलै 2023चा. त्याच दिवशी एप्स्टीनच्या डॉक्युमेंट्समध्ये अजून एक लॉंग ड्राफ्टेड ईमेल मिळतो जो अनव्हेरीफाईड आहे. याचं सारांश मी तुम्हाला सांगते की एप्स्टीन अपसेट आहे. या ईमेलमध्ये असं दिसतंय वाचून की एप्स्टीन अपसेट आहे कारण 6 वर्षांची मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला आहे बिल गेट्स यांनी. आता खरं तर 6 वर्षांची मैत्रीचा उल्लेख 2013मध्ये होतो, मग ती 6 वर्ष मागे परत काउंट केली तर नेमकी 2010च्या अलीकडे जातात. हे सगळं आपण घटकावर बाजूला ठेवू. या ईमेलमध्ये एप्स्टीन असं म्हणतो की 6 वर्षांची मैत्री बिल गेट्स यांनी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. आणि एप्स्टीन या कथित ईमेलमध्ये असा आरोप करतोय की बिल गेट्स यांनी रडत एप्स्टीनकडे STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज झाल्याचा उल्लेख केला. त्याच्याशी रिलेटेड ईमेल्स डिलीट करण्याची विनंती बिल गेट्स यांनी एप्स्टीनला केली. त्यासाठी मलिंडाला म्हणजे बिल गेट्सच्या बायकोला, त्यावेळेसच्या बायकोला अँटीबायोटिक्स देऊ असं एप्स्टीननं यात म्हटलंय. आता हे सगळे क्लेम्स खोटे आहेत असं बिल गेट्स यांनी म्हटलेलं आहे. याला काही अर्थ नाही, ॲब्सर्ड आहेत असं म्हटलंय. आता ही मैत्री खरंच 2013ला थांबली का हा पण प्रश्न आहे, कारण एप्स्टीन फाईल्समध्येच, या कथित फाईल्समध्येच 2014मधल्या सुद्धा एका भेटीचा उल्लेख होतो ज्यात एप्स्टीननं गेट्स यांना त्यांच्या आयलंडवर येण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. लक्षात घ्या, मलिंडा आणि बिल गेट्स यांचा 2021मध्ये डिवोर्स झाला, पण मलिंडाला बिल गेट्स यांचे एप्स्टीन बरोबरचे संबंध जेव्हा ते एकत्र होते तेव्हाही ते पसंत नव्हते आणि या काळाला ती पेनफुल पिरियड ऑफ माय लाईफ असं म्हणते. आता नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की हा प्रश्न मलिंडाला विचारला की आता बिल गेट्स यांचं नाव येतं, एवढे फोटोज बाहेर येत आहेत, तर हा प्रश्न विचारल्यानंतर मलिंडा यांनी एप्स्टीन फाईल्सच्या व्हॅलिडिटीवर क्वेश्चन मार्क नाही निर्माण केला, म्हणजे एप्स्टीन फाईल्सच्या व्हॅलिडिटीवर प्रश्न नाही निर्माण केला. त्यांची रिॲक्शन होती की मी या सगळ्या घाणीपासून लांब आहे, याबद्दल मी कृतज्ञ आहे. इन ॲडिशन टू धिस, एप्स्टीन फाईल्समधनं जे फोटो समोर आलेत त्यामध्ये पण बिल गेट्स यांचे फोटो आहेत. एप्स्टीनच्या विमानाचा 30 वर्षांपासूनचा पायलट होता लॅरी विसोस्की, त्यांच्यासोबतचा गेट्स यांचा फोटो पण नव्या कथित फाईल्समध्ये आहे. हे तेच विमान होतं ज्याचं नाव लॉलिता एक्सप्रेस होतं आणि असं आरोप केला जातो की याच विमानातनं बऱ्याच अंडर एज मुलींचं ट्रॅफिकिंग होत होतं. सो बिल गेट्स यांनी हे सगळे आरोप, त्यांच्यावर झालेले आरोप, त्यांच्या बाबतीत जे डॉक्युमेंट्समध्ये लिहिलं आहे हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं आहे. ते पुन्हा पुन्हा म्हणतात की त्यांची जी एप्स्टीनबरोबरची मैत्री होती ती त्यांच्या आयुष्यातली चूक होती, पण एप्स्टीनचं भूत त्यांच्या पाठीवर अजूनही आहे, ते अजूनही जात नाही आहे. कोर्टानं ज्याला शिक्षा दिली होती लैंगिक अत्याचारासाठी, म्हणजे कोर्टात हे प्रूव्ह झालं आहे, त्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीशी मैत्रीपूर्ण संबंध अनेक वर्ष असू शकतात. हीच बेसिकली शॉकिंग गोष्ट आहे, बरोबर. तर अशा बिल गेट्स यांचं भारतात स्वागत झालेलं आहे. आता काय आपल्या हातात, तर त्यांचं भाषण ऐकणं किंवा त्यांच्यासोबत रील्स बनवणं. आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपले व्हिडिओ आवडत असतील, पटत असतील तर तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओची लिंकही शेअर करू शकता आणि असा सपोर्ट कायम ठेवा. धन्यवाद.